चाट मारायची चाट. हॅलो 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 राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने 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 रूप पाहता लोचने
पाप रखुमा देवी बारा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा याचसाठी केला होता अट्टहास याचसाठी केला होता याचसाठी केला होता अट्टहास याचसाठी केला होता अट्टहास शेवटाचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा याचसाठी केला होता अट्टहास केला होता अट्टहास याचसाठी केला होता अट्टहास याचसाठी केला होता अट्टहास शेवटाचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा तृष्णेची या कवतू कवाटे झाली या वेचाचे कवतू कवाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची या कुंडलिया तृष्णेची या कुंडलिया तृष्णेची या का म्हणे मुक्ती परनेले नो बरे का म्हणे मुक्ती परनेले नो बरे आता दिवस चारे खेडे मेळे आता दिवस आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या हो बारकुमा आवाज आवाज
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता यासाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया कुंडलिया धावा, हे धावा तृष्णेच्या, कुंडलिया धावा तृष्णेच्या, कुंडलिया धावा तृष्णेच्या,
धावा तृष्णेजिया गुंतलिया धावा कृष्णेजिया गुंतलिया धावा कृष्णेजिया कुंडलिया धावा कृष्णेजिया कुंडलिया धावा कृष्णेजिया वा वा गुंतलिया धावा कृष्णेजिया हे धावा धावा हे धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया कुंडलिया धावा कृष्णेजिया कुंडलिया धावा कृष्णेजिया बाबलो विसा हातानी चेतीने बाबलो विसा हातानी चेतीने बाबलो विसा विसावा सगळ्यांनी टाळी वाजवा आणि बसलेल्या मंडळींनी टाळी वाजवा सगळ्यांनी भजन करा पंढरीनाथ भगवान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान रामकृष्ण मौनी बाबा की जय सद्गुरुजानन महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय रामकृष्ण मौनी बाबा की जय विठ्ठल 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 होता ठहास
शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झालिया बेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचे या तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसचारी खेडी मेडी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठल 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 भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु गजानन महाराज की जय कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय भगवान रामकृष्ण मौनी बाबा की जय याजसाठी केला होता ठहास शेवटचा दिस गोड भावा एकच जण वाजवा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झालिया बेचाचे विको कमी करा नाव मंगळाचे तेने गुणे आवाज वाढवा तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरे वा आता दिवसचारी खेडीमेडी महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय धातून मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारु प्रथम नमन विको द्या विको पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संता
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची गाताना विकू द्या आणि बोलणं चालू झालं की बंद करा. ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवना मुक्ताबाई नमो त्रिभुवना आद्यत्रय जननी देवाती हे आद्यत्रय जननी देवाती मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवना मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवना मुक्ताबाई नमो त्रिभुवना विठ्ठला 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 तुम्ही टाका हरी बरोबर करून घे बंद करू. याजसाठी केला होता ठहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचे या उपस्थित अंतर कर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्रीमंत तुकोबारा यांचा उपदेश प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. सज्जनांनो, आपण सगळे लोक एकंदरीत या ठिकाणी आलो याचं फार मोठं कारण आहे. या अद्वैत भूतलावर कष्टकरी कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला या जगाचा कायमचा निरोप घेऊन घ्यावं लागतंय. म्हणून आपल्यातीलच ग्रामस्थ असणारे, आपल्या गावातील रहिवासी असणारे, आपल्या गावाचे आदर्श, आपल्या गावातील भूमिपुत्र, स्वानंद सुखाला प्राप्त झालेले मूर्ती स्वर्गवासी काशीनाथ पंढरी टाकसाळ उर्फ अण्णा. आपण पाहिलं अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आहे. सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आले आहेत. सज्जनांनो, कष्टकरी कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर आपण कोणतं कर्म केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, का केलं पाहिजे, याचा निशिब्ध भाव जगद्गुरु श्री तुकोबारा या 4 चरणात आपल्यासमोर मांडतायत. विठाला 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 स्वानंद सुखाला प्राप्त झालेली मूर्ती स्वर्गवासी काशीनाथ पंढरी टाकसाळ यांचं वर्षश्राद्ध अर्थातच प्रथम पुण्यस्मरण. त्या निमित्ताने हा भव्य दिव्य कीर्तनाचा योग घडून आला. ज्यांच्या अत्यंत प्रेमापोटी, ज्यांच्या अत्यंत आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं, आमचे जवाई बापू श्री दीपक काशीनाथ टाकसाळ, श्री प्रदीप काशीनाथ टाकसाळ, संदीप काशीनाथ टाकसाळ आणि अण्णांचे छोटे बंधू संतोष पंढरी टाकसाळ, समस्त टाकसाळ परिवार, आप्तेष्ट, मित्र, सखे, सोयरे, गणगोत आणि ग्रामस्थ यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचे सौभाग्य मिळालं आहे. प्रारंभ करण्यावर अल्पसा परिहार तो असा. कीर्तनाच्या सेवेकरता, सहकार्य करण्याकरता महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुणीजन मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे विदर्भ गायन कोकिळा परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थेचे माजी विद्यार्थी श्री हनुमंत महाराज काळे, ताल महर्षी, ताल सम्राट, मृदंगाचार्य, मृदंग महर्षी आमचे श्यामजी महाराज गालट, मौनी बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे छोटे बाल मृदंगाचार्य आमचे गोपाल महाराज डाकोरकर, आमचे लखन महाराज आदी करून संस्थेची सगळी विद्यार्थी आणि एकत्रित आलो सगळे पाहुणे मंडळी
ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि साऊंड सिस्टीमसुद्धा अत्यंत सुंदर आहे. एकदा सिस्टीम करता सगळ्यांनी टाळ्या वाजवा. काय असतं राजांनो, काही ठिकाणी वाजवणारे फार चांगले असतात, काही ठिकाणी म्हणणारे सुद्धा फार चांगले असतात. पण बऱ्याच गावला आम्ही जातो, आता महाराष्ट्र फिरायला भेटतो, आम्हाला दररोज कीर्तन असतात, दररोज गाणारे चांगले असतात, वाजवणारे चांगले असतात, श्रोते मंडळी श्रवण करायला सुद्धा बहुसंख्येने उपस्थित असते, पण साऊंड सिस्टीम व्यवस्थिशीर नसते. पण या ठिकाणी हा एक दिवसाचा कार्यक्रम, मला तरी असं वाटते की हा एक दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी घडून आला. मी तर असं म्हणेल की हा एक दिवसाचा कार्यक्रम वाटतच नाही, हा डायरेक्ट 5 दिवसाचा कार्यक्रम वाटतो. इतकं भव्य दिव्य स्वरूप या कार्यक्रमाला आपण आज या ठिकाणी दिलं आहे. आणि याच्या पाठीमागचा जर इतिहास कोणता असेल ना, तर मला असं वाटते की ह्या ज्या विभूती असतात, हे अद्ययात भूतलावर अवतार कार्य करतात. सज्जनांनो, विधीचं विधान आहे, विधीचं विधान आपल्याला शिकवण देत आहे. आया है सो जाएगा एकच जण राव रंग फकीर पीर मरे पैगंबर मरे मर मर गए जिंदा जोगी जपी तपी सन्यासी मर गए पड़े काल के फांसी जब तड़ा खाबे तू क्या जाने लड़का बे. संत कबीर महाराज यादी ठेवतात बघा. या कष्टकरी कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, कशा करता आलो मावशी आपण जन्माला? काय आहे तुमच्याकडे प्रश्नाचं उत्तर? ऐका, कीर्तनाच्या स्टेजवरून मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला जर कोणी विचारलं आपण जन्माला कशा करता आलो, त्या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. महाराज तुम्ही प्रश्न केलाय ना आम्हाला, आम्ही कशा करता जन्माला आलो, त्याचं उत्तर काय आहे मावशी? उत्तर देता आलं पाहिजे. महाराज आम्ही ज्या अर्थी जन्माला आलो त्या अर्थी मरतो, अर्थात मरण्याकरता. विठाला 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 कबीर महाराजांनी यादी ठेवली सज्जनांनो आपल्या समोर. काय सांगतात कबीर महाराज? पीर मरे पैगंबर मरे मर मर गए जिंदा जोगी जपे तपे सन्यासी मर गए पड़े काल के फांसी. पुढची यादी आहे का? 9 भी मर गए 10 भी मर गए मर मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए. ऐकायला येतं ना? पड़े काल के फांसी 9 भी मर गए 10 भी मर गए मर मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी जब का अजब तड़ाखा बे तू क्या जाने लड़का बे. किंवा एठे नाही बुरा आले आमता एठे नाही बुरा आले आमता जय हो. एठे नाही बुरा आले आमता एठे नाही बुरा आले आमता ए रती पामर जीव केती रती पावरा यदेसी ए रती पामर जीव केती रती पावरो जीव एठे नाही उरा आले अवतार एठे नाही उरा आले अवतार. वा, अतिशय सुंदर असं पोषक तंतोतंत बसणारं प्रमाण महाराजांनी दिलंय. काय म्हणतात माझे तुकोबा? मोठ्यांची यादी तर आपल्या डोळ्यासमोर ठेवली, त्याच्याही पलीकडची यादी देत आहेत. प्रमाण म्हणजे पुरावा असतो. आणि ही यादी याच्याकरता दिली की या कष्टकरी कलियुगामध्ये जीवन जगणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष यांनी या मोठ्यांची यादी डोळ्यासमोर ठेवावी, नंतरच आपलं जीवन जगावं. गेले सगळ्यांना जावं लागतं, एवढंच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, येते नाही उरो आले अवतार
येरती पामर जीव किती. त्याही पलीकडे जर बोलायचं झालं ना, ऐका. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पहाटे भय आले उठे. ही मोठ्यांची आधी आपल्या डोळ्यासमोर ठेवली सज्जनांनो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सावध केलंय माझ्या संतांनी आपल्याला, आणि कितपत आपण सावध झालो याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. याचाच तर भाव आपल्या समोर महाराज म्हणतायत. विठाला 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 विठाला. ऐका, जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी अट्टहास केला पाहिजे. आपण जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत फक्त पैसा पैसा करत असतो. करतो ना पैसा पैसा, करतो पैसा. थोडंफार ज्ञान आपल्याला आलं, थोडंफार व्यवहार करण्याची अक्कल आली की पैसा कसा कमावल्याने इकडे जास्त लक्ष असतं. माझ्या राजांनो, अद्यावत कष्टकरी कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर ज्यानं नुसतं पैशालाच किंमत दिली असेल ना, त्याचं नाव एक दिवस सुद्धा शिल्लक राहत नाही. या कष्टकरी कलियुगामध्ये जर पैशालाच जास्त किंमत देत असाल, ती माणसं मेली की गेली असतात. बरोबर करून, ती माणसं मेली की गेली असतात. का? आपलं प्रापंचिक लोकांचं जीवनच तसं आहे. मेले की जावं तर लागतेच, जावं तर लागतेच. कारण महाराजांनी सांगितलंय, येते नाही उरू आले अवतार, ये रती पामर जीव किती. कितीही असू द्या, किती श्रीमंत असू द्या, किती धनावाला असू द्या, किती सोना चांदीवाला असू द्या, त्याला एक दिवस या जगाचा कायमचा निरोप घ्यावा लागतं. हे विधीचं विधान आहे. पण लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण फक्त पैशाला जास्त किंमत देतो, आपण धनाला जास्त किंमत देतो. सांगू माझ्या राजांनो, जी लोक पैशाला, जी लोक धनाला जास्त किंमत देतात, ती मेले की गेले असतात. एकच जण वाजवा. आणि जी लोक नुसतं परमार्थाला प्राधान्य देतात, ती आजही जिवंत आहेत. यादी देईल मी तुम्हाला. संत श्री तुकाराम महाराज 450 वर्षांपासून जिवंत आहेत. ज्यांचा अभंग चिंतनाकरता निवडला ते तुकाराम महाराज. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज 750 वर्षांपासून जिवंत आहेत. संत गजानन महाराज 125 वर्षापासून जिवंत आहेत. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा 100 वर्षापासून जिवंत आहेत. नामदेव महाराज 300 वर्षांपासून, 800 वर्षांपासून जिवंत आहेत.